तुमचं स्वागत आहे. गाडी तर आपल्यामुळे आय वुड रिक्वेस्ट सगळ्यांनी आपल्याला स्वतःला म्यूट करून घ्यावं. प्रभू सर म्यूट करून घ्या आणि मग नंतर कुणाला काही डाऊट्स असतील तर आपण ते क्लिअर करूया. मी सर्वांना म्यूट करतो आणि मग परत तुम्हाला अनम्यूट करतो. ओके. येस, तुम्ही आता अनम्यूट करून घ्या तुम्हाला. येस, ओके. तर आजचं सत्र आपण थायरॉइडवर आपण भर दिलेला आहे. जसं मी धन्यवाद करेल प्रभू सरांना की त्यांनी महिलांचा जास्त विचार करून ह्या महिन्यामध्ये पूर्ण महिलांशी संबंधित जे तक्रार आहेत त्यावर त्यांनी चर्चा वेबिनार्स असं अरेंज केलेलं आहे. मागच्या रविवारी सुद्धा प्रियाताईंनी खूप एक छान आणि इन्फॉर्मेटिव्ह असं PCOD आणि मासिक पाळी रिलेटेड त्रास जे आहेत त्याच्यावर त्यांनी भर दिलेला होता. तर आज मी तुम्हाला थायरॉइड ह्याच्याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन देणार आहे. तर सध्या ज्या प्रकारे आपण बघतो की मधुमेह आणि हायपर कोलेस्ट्रॉल म्हणा किंवा हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स हे जास्तीत जास्त बहुतांशी लोकांमध्ये ते आढळून येत आहे. त्याचप्रमाणे थायरॉइडशी संबंधित तक्रार सुद्धा वाढत चाललेली आहे. तर आपण जर बघितलं तर जे लेटेस्ट स्टॅटिस्टिक्स आहेत तर त्याच्या हिशोबाने 10 महिलांमधून किंवा महिला नाही, महिला म्हणा पुरुष म्हणा, 10 लोकांमधून एक माणसाला हायपोथायरॉइडिझम म्हणा किंवा हायपरथायरॉइडिझम हे त्रास झालेला आहे. त्याच्यामुळे आणि हे एक सुद्धा लाईफस्टाईल म्हणून पण सुद्धा हे आजकाल समस्या झालेला आहे. तर आपण आता जे बघितलं की महिलांपेक्षा म्हणजे पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये तसं बघितलं तर महिलांमध्ये त्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे. त्याचं कारण का? कारण की हार्मोन्सशी रिलेटेड हे ग्रंथी आहे. हार्मोन्स म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे ग्रंथी असतात, अंतस्रावी ग्रंथी आणि बाह्यस्रावी ग्रंथी. तर अंतस्रावी ग्रंथी मधला हा एक प्रकार आहे. थायरॉइड जो ग्रंथी आहे तो अंतस्रावी ग्रंथीमध्ये त्याचा समावेश केला जातो. अंतस्रावी ग्रंथी म्हणजे काय की त्याच्यामधून जे तयार होणारे स्त्राव जे आहेत ते डायरेक्ट तुमच्या रक्तामध्ये ते मिसळलं जातं आणि त्यांचं जे स्त्राव आहेत त्यांनाच आपण हार्मोन्स म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला संप्रेरक असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे कसं आणि आता जर मी तुम्हाला सांगितलं की महिलांमध्ये का त्याचा जास्त त्रास होतो आहे, कारण महिलांमध्ये जसं मागच्या वेळेला प्रियाताईंनी सांगितलं होतं की वेगवेगळ्या फेजेस असतात. ठीक आहे. एक सुरुवातीचा एक वय असतो की जिकडे तुमचं पिरियड्स चालू होतात, मेन्स्ट्रुएशनचा त्रास चालू होऊन जातो. त्रास नाही म्हणता येणार, ऑफकोर्स फिजिओलॉजिक चेंजेस आहेत ते. तर त्याचप्रमाणे मधल्या एक अवस्था असतो आणि नंतर रजोनिवृत्तीचा एक काळ असतो. तर ह्या वेगवेगळ्या फेजेस ऑफ लाईफमध्ये तुमचे हार्मोन्स वर खाली होत असतात आणि म्हणूनच महिलांमध्ये हे जास्त आढळलं जातं. ठीक आहे. तर ज्याप्रमाणे आपलं हृदय म्हणा, फुफ्फुस, किडनीज किंवा आपले यकृत आणि प्लीहा हे ऑर्गन्स एकमेकांना असं कोऑर्डिनेशन मध्ये त्यांचं काम चालू असतं. त्याचप्रमाणे थायरॉइड सुद्धा जरी एक एवढा लहान ग्रंथी असला तरी पण त्याचं कार्य खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीराचं वेलबिंग राहण्यासाठी. ओके. तर हे थायरॉइडचं जस्ट थोडक्यात आपण त्याचं फंक्शन आणि त्याचं अॅनाटॉमी जाणून घेऊया की थायरॉइड आता बहुतेक लोकांना माहिती आहे सोशल मीडियामुळे वगैरे की हा एक गळ्यातला असलेला ग्रंथी आहे. तर तो इथे प्लेस्ड असतो. ठीक आहे. अगदी आपल्या मध्यभागी आपलं स्वरयंत्र जे आहे इथे मागच्या बाजूला असतो, बरोबर स्वरयंत्राच्या खाली, आणि आपलं श्वास नलिका आहे त्याच्या दोन्ही बाजूला असं ते पसरलेलं आहे. दोन्ही बाजूला 2 लोब्स आहे आणि मध्यभागी ते जोडलं गेलं आहे, म्हणून सुद्धा त्याला फुलपाखरूचं त्याला शेप असतो आणि साधारण 15 ते 20 ग्रॅम एवढं छोटं ग्रंथी तो असतो. ओके. काही लोकांमध्ये त्याचं साईज वाढलेलं असतं, पण सरासरी आपण नॉर्मल जर बघितलं गेलं तर 15 ते 20 ग्रॅम त्याचं वजन असतं. ठीक आहे. तर आता ह्याच्यामधून तयार होणारे हार्मोन्स कुठले, तर स्त्राव किंवा संप्रेरक म्हटलं तर T3 आणि T4 आणि त्याच्याशी संबंधित जो असतो ते मेंदूमध्ये आपलं एक पीयूषिका ग्रंथी म्हणजेच पिट्युटरी ग्लँड आपण जे म्हणतो
ते आपल्या मेंदूमधून त्याचा स्त्राव तयार होतो, ज्याला म्हणतो आपण TSH, दॅट इज थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर हे कसं काम करतं जस्ट थोडक्यात जाणून घ्या, कारण नंतर जेव्हा आपण ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून बघतो किंवा योगच्या दृष्टिकोनातून बघणार, त्यावेळेला तुम्हाला ते रिलेट करता येईल. जसं आपण आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे की सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट न करता आपण जे प्रॉब्लेम आहे त्याच्या मुळापाशी आपण जातो की ते का होत असेल. तर हे कारण फाइंड करणं खूप गरजेचं आहे, आणि ते काला जेव्हा तुम्ही आन्सर देणार किंवा त्याच्यावर जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट करणार, मग तुमचा तो पूर्ण प्रॉब्लेम कमी होऊन जातो. जसं आजकाल तुम्ही बघत असाल सोशल मीडियावर किंवा सगळीकडे की डायबिटीज, आधी म्हणायचे की डायबिटीज हा कधी कमी न होणारा, बरा न होणारा आजार आहे. तसंच आता आपण म्हणतो की येस, डायबिटीज कॅन बी रिव्हर्स्ड. ओके. त्याचप्रमाणे येस, थायरॉइड ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे, हायपरपॅराथायरॉइडिझम आहे, दॅट कॅन बी रिव्हर्स्ड. ओके. तर ते जाणून ते कसं रिव्हर्सल होऊ शकतो ते जाणून घेण्यासाठी सुरुवातीला जस्ट थोडक्यात त्याचं आपण कार्य कसं होतं ते बघून घेऊया. आता आपण जे अन्न घेत असतो, ओके, त्या अन्नामध्ये काही अंशामध्ये मायक्रोग्रॅम्स, ठीक आहे, मायक्रोन्यूट्रिएंट म्हणणार आपण, मायक्रो मिनरल म्हणणार, आयोडीन नावाचा प्रकार असतो. ओके. तो आयोडीन तुमच्या अन्नामधून तो जेव्हा तुमच्या पोटात जातो तो रक्तामध्ये शोषला जातो आणि त्याचं रूपांतर ते होतं आयोडाईड मध्ये, आणि हे रक्तप्रवाहामधून थायरॉइडच्या तिकडे जातो. त्याच वेळेला जेव्हा तुमच्या मेंदूमधला पियुषिका ग्रंथी आहे ते थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन TSH, ओके, मी मुद्दामून ह्याच्यावर भर देते म्हणजे जेव्हा तुमचे ब्लड रिपोर्ट्स असतात त्यावेळेला तुम्हाला ते कळेल की बेसिकली हे काय आहे. तर TSH जो आहे तो स्टिम्युलेट होतो तुमचं पिट्युटरी ग्लँड मधून, आणि ते पिट्युटरी ग्लँड मधलं TSH जो स्टिम्युलेट झालेला असतो तो तुम्हाला बूस्ट करतो थायरॉइड ग्लँडला, आणि हे रक्तातला आयोडाईड शोषून घेतो आणि थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनच्या म्हणजे कोऑर्डिनेशन म्हणता येईल की तुमचे T3 आणि T4 हे सिक्रिशन्स तयार होतात. ओके. तर हे तुम्हाला जेव्हा तुम्ही थायरॉइडचे ब्लड टेस्ट करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल T3, T4 आणि TSH हे तपासणी येतात तुमच्या थायरॉइड फंक्शन टेस्ट मध्ये. ओके. T3 म्हणजे ट्राय आयोडाईड थायरॉक्सिन आणि T4 म्हणजे थायरॉक्सिन. ओके. तर आता आपण ह्याचे काय थायरॉइड हे काय काम करतं हे आपण आता बघून घेऊ. तर हे जे स्त्राव आहेत ते तुमच्या शरीरातलं ऊर्जेची निर्मिती वाढवण्याकरता, म्हणजे तुमचं एनर्जी लेवल म्हणा किंवा चयापचयाची क्रिया, म्हणजे आपण जे आजकालच्या भाषेमध्ये मेटाबॉलिझम म्हणतो, तर त्याचं कार्य ते बॅलन्स करायला ते मदत करत असतं. ठीक आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुमचं मेटाबॉलिझम चांगलं असेल त्यावेळेला तुमचं डायजेशन म्हणजे तुमचं अन्नामधून तुम्ही जे घटक ते तुमच्या रक्तामध्ये मिसळायला पाहिजे, चांगले घटक, मायक्रोन्यूट्रिएंट्स ह्याचं ऍब्झॉर्प्शन चांगलं होतं. ओके. त्याचप्रमाणे जेव्हा हे मेटाबॉलिझम तुमचं चांगलं असतं तर तुमचं शरीरातलं जर एक्स्ट्रा पाणी असतो, पाण्याचं प्रमाण तो कमी केला जातो, कारण मूत्र उत्पत्ती तुमची चांगली होते, तुम्हाला घाम चांगला येतो. त्याच्यामुळे तुमचं शरीरातले जे टॉक्सिन्स, आपल्याला जे नको असलेले घटक असतात ते शरीराच्या बाहेर ते व्यवस्थितरित्या टाकले गेलेले असतात. त्याचप्रमाणे प्रसूती कालामध्ये दुधाचे प्रमाण व त्या दुधामधून जे बाळाला लागणारं स्निग्धांश आहे ते व्यवस्थित निर्माण करण्याचं कार्य सुद्धा ह्या थायरॉइड हार्मोनशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे हृदयाची आकुंचन प्रसरण म्हणजे हृदयाचे ठोके जे आहेत त्या आकुंचन प्रसरणाच्या गतीवर सुद्धा त्याचा थायरॉइड हार्मोनचा T3, T4चा त्याचा प्रभाव होत असतो. आणि शिवाय मानसिकरित्या सुद्धा ह्या स्त्रावांचा भरपूर त्यांचं काम होत असतो. ओके. तर आता आपण बघून घेऊया की थायरॉइड म्हणजे त्यांचं लक्षणं काय आहेत. ओके. तर लक्षणं, तुम्हाला काय त्रास आहे त्याच्यावर सुद्धा तुमची लक्षणं अवलंबून आहेत. तर थायरॉइड ग्रंथीच्या व्याधीबद्दल जर आपण बघितलं, तक्रारींबद्दल जर बघितलं, तर साधारण तीन कॅटेगरायझेशन मध्ये त्यांचं काय म्हणतो आपण त्रास आहेत, जसं हायपरथायरॉइडिझम आणि ग्रेव्हस डिझीज आपण त्याला म्हणता येईल. तर त्याच्या आधी आपण हे का होतो, थायरॉइडचा त्रास का होतो हे आपण बघून घेऊया. तर नंबर 1 कारण म्हणजे ज्या वेळेला तुमचं लोकल थायरॉइड ग्लँड मध्ये जेव्हा इन्फेक्शन असेल,
कुठल्याही प्रकारचं सूज असेल त्या ठिकाणी किंवा हाशिमोटोज थायरॉइडायटिस म्हणून आपण म्हणतो, तर त्या इन्फेक्शन मध्ये तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. आणि हे अँटीबॉडीज जेव्हा तुमच्या थायरॉइडला अटॅक करतात किंवा त्याच्यावर त्याचा प्रभाव होतो, तर त्यामुळे जे T3 T4 हार्मोन सिक्रीट होण्याचा जो प्रमाण आहे तो कमी किंवा जास्त, म्हणजे जो बॅलन्स असायला पाहिजे तो बॅलन्स वर खाली होत असतो. आणि ते वर खाली झाल्यानुसार जे आहे ते हायपो किंवा हायपर थायरॉइडिझम होऊ शकतो. त्याचप्रमाणे आयोडीन डेफिशियन्सी, ठीक आहे. आपल्याला आयोडीन सरासरी माहिती असतं की आपल्याला जेवणातून मिठामधून आपल्याला आयोडीन मिळत असतं किंवा काही फूड प्रोडक्ट्स पण आहेत की ज्याच्यामधून आयोडीन आपल्याला मिळत असतो. तर कुठल्याही कारणास्तव जर तुमच्या शरीरामधला आयोडीनचं प्रमाण हा आहे तो कमी असेल किंवा तो व्यवस्थित शोषला गेला नाही, तर तो एक कारण असू शकतो T3 T4 इम्बॅलन्स होण्याचा. त्याचप्रमाणे एक जे लोकांना म्हणजे कमी लोकांना माहिती आहे की तुमचं जर मेटाबॉलिझम किंवा आपल्याला जर आपल्या आतड्यांमध्ये सूज असेल, ओके, त्याला इन्फ्लेमेशन आपण म्हणतो, इन्फ्लेमेशन ऑफ द गट. गट म्हणजे आपली आतड्यांची रचना. तर इन्फ्लेमेशन जर असेल तर सुद्धा तुमचा थायरॉइडवर त्याचा इफेक्ट होत असतो. कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की आतड्यामधूनच आपल्याला अन्नातलं सार आपण शोषून घेत असतो. ओके, तर ते जर व्यवस्थित तुमचं आयोडीन शोषलं नाही गेलं तर आयोडीनच्या कमतरतेमुळे पुन्हा तुम्हाला थायरॉइडचं फंक्शन्समध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच प्रकारे काही केसेसमध्ये ज्यांच्या काही कारणास्तव सपोज आता थायरॉइडचं काही गाठ झालं असेल किंवा हायपर पॅराथायरॉइडिझम म्हणजे जेव्हा तुमचं अति स्टिम्युलेशन झालेलं असेल आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी रेडिएशन किंवा काहींना जास्त एक्सरेज कुठल्याही कारणास्तव एक्सरेज करावं लागलं, तर जिकडे रेडिएशनचं तुमचं एक्सपोजर झालेलं असतो तर त्याचा प्रभाव सुद्धा तुमचा थायरॉइडवर झालेला असतो. ओके, अजून एक कारण म्हणजे प्रेग्नेन्सी. प्रेग्नेन्सीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला हार्मोन्सचे चेंजेस जाणवतच असतात. ओके, तर त्या हार्मोनल चेंजमध्ये कधी कधी तुमचं थायरॉइड फंक्शन्स हे डिरेंज होऊ शकतात आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमचं थायरॉइड वाढलेला असतो. आता ज्यांनी त्या प्रोसिजर मधून गेलेले आहेत तर त्यांना माहितीच असणार आहे की त्याच वेळेला त्यांच्या गायनेकोलॉजिस्टने थायरॉइडची तपासणी केलेली असते आणि जर ते जाणवलं की ते कमी किंवा जास्त आहे तर त्या हिशोबाने त्याचं ट्रीटमेंट केला जातो, नाहीतर त्याचा बाळावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. अजून एक कारण असू शकतं ते कंजनायटल. कंजनायटल मध्ये म्हणजे की मूळतःच ज्या वेळेला बाळाची पोटामध्ये वृद्धी होत म्हणजे बाळ मोठं होत असतो त्यावेळेला जर थायरॉइड ग्लँडचा जर त्याचं व्यवस्थित वाढ झालं नाही, डेव्हलप झालं नाही तो ऑर्गन, तर पुढे जाऊन त्यांना थायरॉइड रिलेटेड प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ठीक आहे. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज तुमचं मानसिक स्वास्थ्य. रविवारी सुद्धा एक लेक्चर मध्ये मानसिक स्वास्थ्य हे किती इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर सुद्धा ताईंनी एक चांगलं लेक्चर दिलेला होता. तर त्याचप्रमाणे जर तुमचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित नसेल, तुम्हाला अति ताण असेल, तुमचं झोप व्यवस्थित होत नसेल, तुमचं लाईफस्टाईल, ठीक आहे, तर जीवनशैली हे जर व्यवस्थित नसेल तर तो सुद्धा एक थायरॉइडचे डिरेंजमेंटचे कारण असू शकतो. ठीक आहे. आता आपण बघूया. आय होप आय एम ओके, नॉट टू फास्ट. कळत आहे सगळ्यांना? ओके, ठीक. चल, आता आपण बघूया की काय टाइप्स आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं, हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम आणि गॉइटर. ओके, तर आता आपण सुरुवातीला गॉइटर बघूया. गॉइटर मध्ये काय होतं की फक्त तुमचं थायरॉइडचं साईज वाढली जाते. ओके, थायरॉइड ग्रंथीचं आकारानुसार त्याची साईज वाढली जाते. पण जर तुम्ही आणि ह्या सिम्पटम्स दिसून येऊ शकतात, तर थायरॉइड रिलेटेड सिम्पटम्स दिसून येऊ शकतात, पण त्या कंडिशन मध्ये तुमचे ब्लड टेस्ट नॉर्मल असतात. ओके, तर अशा वेळेला त्याच्यासाठी ट्रीटमेंट म्हणजे काय की जसं आता मी तुम्हाला म्हटलं की थायरॉइडचे साईज रिड्यूस करण्यासाठी मेडिसिन्स दिले जातात किंवा रेडिएशनचा एक्सपोजर, रेडिएशन ट्रीटमेंट सुद्धा दिलं जातं. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे थायरॉइड त्यांना मॉनिटर करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे हायपर थायरॉइडिझम. हायपर आणि हायपो हे दोन मेन आहेत. त्यातल्या त्यात पण जर आपण स्टॅटिस्टिक वाईज बघितलं तर हायपरचं प्रमाण त्यातल्या त्यात कमी आहे आणि हायपो थायरॉइडिझमचा प्रकार जो आहे तो जास्त असतो. आता हायपो म्हणजे काय की कमी असणं. ओके, आणि हायपर म्हणजे काय, जास्त असणं. ओके,
तर हायपरथायरॉइडिझम मध्ये तुमचा T3 आणि T4 चा लेवल तुमच्या रक्त तपासणीमधून तो कळून येतो की तो तुमचा वाढलेला आहे. आणि हायपोथायरॉइडिझम मध्ये तुमचा T3 आणि T4 चा लेवल हा कमी झालेला आढळून येतो. ठीक आहे. वाईस वर्सा हायपर मध्ये तुमचं T3 T4 वाढल्यामुळे तुमचं TSH जो असतो तो कमी झालेला असतो. आणि हायपोथायरॉइडिझम मध्ये तुमचं T3 T4 कमी असल्यामुळे मेंदूकडून जे मी तुम्हाला आता सांगितलं की पिट्युटरी ग्लँड तुम्हाला ते TSH ब्लड मध्ये रिलीज करत असतं. अरे बाबा जा तू काम कर, जा तिकडे कमी येत आहेत स्त्राव, थोडंसं पुश कर. म्हणून TSH चं निर्मिती जास्त होत असते, म्हणून TSH चं लेवल वाढलेला असतो. ओके, हे हायपोथायरॉइडिझम. आता लक्षणांच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला बघायचं झालं तर हायपरथायरॉइडिझम मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की चयापचयाची क्रियावर त्याचा खूप परिणाम होत असतो. तर हायपरथायरॉइडिझम मध्ये जिकडे तुमचं T3 T4 हा लेवल वाढलेला आहे त्या ठिकाणी तुमचं चयापचयाची क्रिया सुद्धा वाढलेली आहे. ओके, तर ते चयापचयाची क्रिया वाढल्यामुळे काय होतं, तुमचं मेटाबॉलिझम जे वाढलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला हृदयाची गती हे सुद्धा वाढलेलं असतं. म्हणजे पाल्पिटेशन म्हणतो की धडधडणं, जास्त धडधडणं, घाबरल्यासारखं होणं, हे तुमचं हृदयाची गती वाढत असते. त्याचप्रमाणे तुमच्या श्वसनाशी रिलेटेड तुमचा रेस्पिरेशन रेट सुद्धा जो आहे, श्वसनाची गती ती सुद्धा वाढली जाते. ठीक आहे. माणसाचा स्वभाव जो असतो तो अतिशय तापट होतो. म्हणजे छोट्या छोट्या कारणांवर चिडचिडी होऊन जाते की म्हणजे स्वतः जर तुम्ही कधी कधी शांतमध्ये बसून अरे आधी मी एवढं चिडचिड नसतं करत, पण आणि आपल्याला कधी कधी वाईट पण वाटतं की आपण विनाकारण का चिडचिड केलं त्या माणसावर. तसंच उष्णता सहन होत नाही, कारण चयापचयाची क्रिया वाढली आहे तर तुमच्या शरीरामधली एनर्जी लेवल किंवा उष्णांक जे आहे तो वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला उष्णता अजिबात सहन होत नाही. त्याप्रमाणे जसं मी तुम्हाला म्हटलं की चयापचयाची वाढ झालेली असते तर मेटाबॉलिझम जास्त असल्यामुळे एक्सक्रीशन सुद्धा जास्त होत असतो, मूत्रोत्पत्ती जास्त होते, घाम जास्त येतो आणि ते घाम जास्त आल्यामुळे सुद्धा थकवा जाणवून येतो. ठीक आहे, हे झाले हायपरथायरॉइडिझम. आणि ह्याच्या उलट हायपोथायरॉइडिझम मध्ये आपण जेव्हा बघतो त्यावेळेला T3 T4 हे कमी असल्या कारणाने तुमचा मेटाबॉलिझम हे त्याचं लेवल सुद्धा, त्याचं मेटाबॉलिझम रेट म्हणतो आपण, ते सुद्धा कमी झालेला असतो. त्याच्यामुळे तुमचं एनर्जी लेवल जे येणार आहे ते सुद्धा कमी होऊन जातो. ओव्हरऑल एनर्जी आपण म्हणत आहोत की असं काही काही वेळेला असं होतं की सकाळी छान एनर्जी असते पण जसं जसं नंतर दिवस पुढे जात असतो तुमचा एनर्जी लेवल ड्रॉप होत असतो. ठीक आहे, त्याला लिथार्जी आपण म्हणतो की लिथार्जिक होऊ लागतो. तुमचे रेफ्लेक्सेस स्लो होतात की पटकन उठून काहीतरी काम करावं आपण टाळत असतो. ठीक आहे आता हे नंतर करूया, हे जास्त हे नाही आहे, हे लिथार्जी तुमचं आळशीपणा आपण म्हणू शकतो की हे तुमचं वाढत असतो. त्याच्यामुळे स्नायूंची ताकद कमी होऊन जाते. जर त्याच्यामध्ये व्यायामाचा जर अभाव असेल तर तुमच्या स्नायूंची ताकद कमी होत असते. आणि जर माहिती असेल तुम्हाला तर स्नायू आणि फॅट हे दोन्ही एकमेकांशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे ज्या वेळेला तुमची स्नायूंची ताकद वाढते, स्नायूचं मसल मास तुमचं कमी होतो, त्यावेळेला तुमचा फॅट जास्त होऊन जातो शरीरामध्ये. वजन तिकडेच असतो पण तो तुमचा मसल आणि फॅट हे दोन्ही कमी जास्त होत असतात. ओके, तुमचं स्नायूची ताकद कमी झाल्यामुळे त्याचा असर जो आहे तो तुमच्या सांध्यांवर सुद्धा होत असतो. तुमचे गुडघे दुखू लागतात, वजन वाढू लागतं, कारण तुमची बेसिकली चयापचय मेटाबॉलिझम रेट व्यवस्थित नसल्यामुळे तुम्ही खाल्लेलं अन्नाचं पूर्ण ऍब्झॉर्प्शन न होता त्याचं फॅट मध्ये कन्व्हर्जन होतो. आणि जसं आयुर्वेदामध्ये सांगितलेले 7 धातू, ठीक आहे, रस, रक्त, मांस, मज्जा, मेद, अस्थि आणि शुक्र. ठीक आहे, तर ह्यांचं क्रमानुसार ह्यांचं पोषण होत असतो. जर तुमचं म्हणजे तुमचं जर रसधातूच चांगला होत नसेल, ठीक आहे, तुमचं मेद वाढत असेल तर मेदामध्येच सगळं एनर्जी जातं तर अस्थिची पोषण तुमची कमी होऊन जातं, म्हणून ऑस्टिओपोरोसिटी किंवा तुमची हाडं जे आहेत ते वीक होऊ लागतात. ठीक आहे, अंगावर वॉटर रिटेन्शन वाढत असल्यामुळे तुमच्या अंगावर सूज जास्त येऊ लागतो. ठीक आहे, चेहरा सुजलेला असतो, स्पेसिफिकली मॉर्निंग टाइम मध्ये तुमचे डोळे, तुमचा चेहरा हे सगळं त्याच्यावर सूज येत असतो. तर हे झालं लक्षण हायपोथायरॉइडिझमचं. ओके, आता आपण येऊया उपचारांच्या इकडे. ओके, उपचारांसाठी आता काय होणार, हायपरथायरॉइडिझम मध्ये तुमचं T3 T4 हा वाढलेला असतो तर आणि हायपो मध्ये तो कमी झालेला असतो. तर हायपो मध्ये जर आपण ॲलोपॅथी बघितलं गेलं तर हायपो मध्ये फक्त ते थायरॉक्सिन ह्याचे टॅबलेट्स आपल्याला
दिलं जातं. ओके. थायरॉक्सिन म्हणजे त्याचं प्रमाण तुमच्या शरीराच्या वजनावर अवलंबून असते. तर तुमचं शरीराचं वजन जेवढं आहे त्या इंटू 1.6 मायक्रोग्रॅमच्या दृष्टिकोनातून ते त्याचं डोस ठरवला जातो. त्याच्यामुळे काहींचं 25 मायक्रोग्रॅम असतो डोस, काहींचा 50 असतो, काहींचा 100 असतो. काहींना असं पण सांगितलं जातं की बाबा आठवड्यातून 1 दिवस तुम्ही घेऊ नका, किंवा काहींना शनिवार कमी असतो, रविवार डोस जास्त. तर ते एंडोक्रायनॉलॉजिस्ट तुमचा डोस ठरवत असतात तुमच्या वजनाच्या हिशोबाने, आणि तर तुमचं TSH चा जो लेवल आहे त्या हिशोबाने तुमचं ते डोस ठरलं जातं. पण ह्याच्याने काय होणार, तुमचे फक्त सिम्पटम्स जे आहेत ते लेवल मेंटेन होण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. पण हे थायरॉक्सिन जो आहे तो बेसिकली, सपोज तुम्ही डोस बंद केला आणि परत तुम्ही काही काही वेळेला जर तुमचं रूट्स पर्यंत तुम्ही गेला नाहीत आणि ती कारणं तुम्ही वर्ज नाही केली, तर ऑटोमॅटिकली परत तुमचा तो थायरॉइड लेवल वाढलेला असतो. ठीक आहे. ह्याला म्हणतो आपण सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट. सिस्टमॅटिक ट्रीटमेंट पर्यंत आपण फक्त आयुर्वेदामध्ये जात असतो आजकाल. आयुर्वेद आणि योग. आजकाल कार्डिओलॉजिस्ट सुद्धा योग आपल्याला म्हणजे सांगतात, रेकमेंड करतात की नाही, तुम्ही वजन कमी करण्यासाठी योगासनं करा, एक्सरसाइज करा, तुम्ही ध्यान धारणा करा. कारण आता ते सिद्ध झालेले आहे की योगामुळे भरपूर फायदे आहेत. ठीक आहे. तर हे ॲलोपॅथिक ट्रीटमेंट झालं. आता आपण येऊया की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काय ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. तर आयुर्वेदामध्ये सुद्धा शोधन चिकित्सा असतो, शमन चिकित्सा असतो. शोधन चिकित्सा म्हणजे काय, की बेसिकली तुमचं काय कारण आहे ते जाणून घेऊन, आता सपोज तुमचं वेट लॉस, तो एक विशियस सायकल असतो की जेव्हा तुमचं थायरॉइड फंक्शन्स हे बिघडलेले असतात, तुमचं वजन वाढतं आणि वजन वाढलं की बाकीचे त्रास होत असतात. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवात कसं करू शकता, की तुमचं शरीरातलं टॉक्सिन्स आधी तुम्ही काढून घ्या. शरीरातलं, जसं मी तुम्हाला म्हणजे माझ्या पेशंट्सला पण सांगत असते की आपण घरी पेंट करत असतो. ठीक आहे. तर पेंट करायच्या आधी आपण काय करतो, तिथलं अगदी सगळं साफसफाई करतो. ते आधी म्हणजे सामान आपण सगळं सरकवतो, भिंत घासून घेतो. मग जिकडे क्रॅक्स असेल भिंतीमध्ये तिकडे आपण पुट्टी लावून ते आधी क्लिअर प्लेन भिंत करून घेतो. मग त्याच्यावर एक प्रायमरचा लेअर मारला जातो. मग त्याच्यावर आपलं भारीतलं पेंट कुठलं असेल ते आपण मारलं. त्याचप्रमाणे शरीराचं पण आहे. तुम्हाला औषधं चालू करण्याच्या आधी तुम्ही शरीराची शुद्धी करून घ्या. भरपूर लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असू शकतो किंवा वजन वाढलेलं असतो. तर त्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक उपचारमध्ये तुम्ही पंचकर्म करून घ्या. ओके. तर आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ह्याला एक वातव्याधी मानलेला आहे. ह्याच्यामध्ये वाताची वृद्धी होत असते. त्याच्यामुळे वाताशी रिलेटेड जो ट्रीटमेंट आहे, जिकडे तुमचं स्नेहन येतो, स्वेदन येतो, बस्ती म्हणा, विरेचन म्हणा, ह्याच्याशी तुम्ही त्या पंचकर्मा थ्रू तुम्ही त्याचं ट्रीटमेंट घेऊ शकतो. आता शमन चिकित्सामध्ये म्हणजे फक्त आपण औषधं म्हणजे गोळ्या किंवा औषधी काढे वगैरे असं ते आपण त्याचं ट्रीटमेंट देऊ शकतो. जसं आता भरपूर ज्यांना त्रास आहे आणि ज्यांनी आयुर्वेदिक उपचार घेतलेले असेल तर त्यांना माहिती असेल की कांचनार गुगुळ आपण घेऊ शकतो, आरोग्यवर्धिनी घेऊ शकतो. तर हे जे आहेत ते औषधी उपचार झाले. ठीक आहे. आणि मग नंतर आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं, हे खूप मानसिक सुद्धा एक इम्बॅलन्समुळे त्याचा आजार होऊ शकतो. तर त्या ठिकाणी नस्य जर माहिती असेल की नाकामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे तेल किंवा तूप असं हे टाकलं जातं. कारण नासा ही शीर्षीद्वारम असं म्हटलं जातं. म्हणजे नाकातून तुमचं ब्रेनशी संबंध आहे. तर हे माहिती आहे सगळ्यांना. जसं आता हेड इंजरी झालं असेल ऍक्सिडेंट्समध्ये, तर आपल्या नाकातून किंवा कानातून हे बाहेर पडत असतो, रक्त बाहेर पडतो. तर त्याचमुळे आपण नाकामध्ये औषध टाकलं की ऑटोमॅटिकली ते मेंदूपर्यंत थोडंसं ते पोचलं जातं. त्याच्यामुळे नस्य कर्म करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शिरोधारा म्हणजे शिर आणि धारा, म्हणजे तुमच्या माथ्यावर तुम्हाला आडवं झोपवलं जातं आणि त्याच्यावर धारा सोडली जाते. जे तुमचं भ्रूमध्य ह्या पॉइंटमध्ये ते धार इथे पूर्ण तुमच्या माथ्यावरती सोडली जाते. मग ते शिरोधारामध्ये तुमच्या प्रकृतीनुसार किंवा तुमचं एक्झॅक्टली काय कारण आहे त्यानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये काढ्याचा धार असू शकतो किंवा तुपाचा धार असू शकतो किंवा तक्राचं म्हणजे ताकाचा धार असतो, औषधी सिद्ध ताकांचा धार असतो, किंवा मग तुमचं विविध प्रकारचे तेलाचे धार असतात. तर हे म्हणजे शिरोधारा हे पंचकर्मामध्ये येतो, शमन चिकित्सामध्ये पण येऊ शकतो हे. आणि लास्ट नॉट द लिस्ट आसन आणि प्राणायाम, जिकडे योगाचा खूप मोठा ह्या ठिकाणी
महत्व आहे. ओके. तर योगमध्ये काय असतं, योगमध्ये आपण इन्क्लूड करतो नॉट ओन्ली आसनं पण प्राणायाम पण येतो. मग त्याच्यामध्ये तुमचं मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा येतो. तर हे योग, आता याच्यामधलं आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया की योग कसं तुम्हाला हेल्प करत असतो. ठीक आहे. तर योगांमध्ये सुरुवातीला आपण बघूया की आसनं. तर आसनं का उपयोगी होतात, कारण त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही शारीरिक हालचाल करता, ठीक आहे, तर ऑटोमॅटिकली तुमचं वजन नियंत्रित राहायला मदत होते. आणि तुमचं ज्या वेळेला वजन नियंत्रित राहतो, तर त्यावेळेला तुमचं नुसतं थायरॉइडच नाही, भरपूर बाकीचे सुद्धा, म्हणजे तुम्ही जर डॉक्टरांकडे कुठल्या आता हार्टच्या डॉक्टरांकडे गेलात किंवा तुम्ही जर माझे गुडघे दुखतायत म्हणून तुम्ही गेलात किंवा पाळी संबंधित तुम्ही तक्रारीसाठी डॉक्टरांकडे गेलात, तर काय म्हणतात डॉक्टर की आधी तुम्ही वजन कमी करा. तुमचं वाढलेलं वजन आहे त्याच्यामुळे ते कमी करा. ते कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे, आपण आपण शारीरिक हालचाल करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे. मग त्या ठिकाणी तुमचा आसनांचा संबंध येत असतो. ठीक आहे. आसनांमध्ये पण काही आसनं अशी असतात जेणेकरून तुमचं बरोबर थायरॉइड ग्रंथी किंवा आपल्या मानेमध्ये जे थायरॉइड मानेचे रिलेटेड व्यायाम आपण जर केले, तर त्याच्यामध्ये त्याच्याने त्याचा थायरॉइडवर नक्की परिणाम दिसून येतो. मग त्याच्यामध्ये ताणाचे पण व्यायाम करायला पाहिजे आणि तणावाचे पण. म्हणजे आपण डॅम्पिंग आणि ड्राईंग हे आपण करू शकतो थायरॉइडला स्टिम्युलेट करण्यासाठी, की जेणेकरून तुमचे थायरॉइडचे लेवल्स जे आहेत ते बॅलन्स्ड राहतील. ठीक आहे. तर आता ज्या ठिकाणी तुमचे आता हे आपण करतो, तर सुरुवात कशाने करायचं, मानेचं चक्र. ओके. मानेचं चक्रामध्ये आपण कसं करतो, समोर जातो, पूर्ण असं मान फिरवलं जातो, पूर्ण मागे जातो, ह्या ठिकाणी परत आपण समोर येतो, परत वर समोर असं करतो आणि मग सरळ करतो. त्या ठिकाणी काय होतं, तुमचं ह्याच्यावर तुमचं दाब पण येत असतो. जेव्हा तुम्ही पुढे झुकता तर त्याच्यामध्ये दाब असतो आणि जेव्हा तुम्ही मागे घेता तर ते तणाव येतो, त्याच्यावर ते स्ट्रेच मिळतो. तर म्हणजे डॅम्पिंग आणि ड्राईंग. ड्राईंग म्हणजे काय करतो आपण, जेव्हा तणाव म्हणजे डॅम्पिंग आणि ताण म्हणजे ड्राईंग. तर बेसिकली तुमचं ब्लड सर्क्युलेशन थोडं कमी करा आणि जेव्हा तुम्ही एक्सटेंड करता तर ब्लड सर्क्युलेशन त्या ठिकाणी वाढलेला असतो. ठीक आहे. मग आता कुठल्या कुठल्या आसनांमध्ये तुमचं ताण आलेला असतो, म्हणजे तणाव आलेला असतो, तर उष्ट्रासन, हे आपलं सर्वांगासन, हलासन, हे हे जे आसन आहेत, कर्णपीडासन, ह्या ज्या आसनांमध्ये तुमचं ऑटोमॅटिकली मानेवर त्याचं प्रेशर आलेला असतो आणि ते थायरॉइड तुमचं स्टिम्युलेट होतो. ठीक आहे. आणि त्याच रिलेटेड जिकडे तणाव आलेला असतो, तणाव म्हणजे स्ट्रेच. ओके. आय डोंट नो, बरोबर आहे. जिकडे स्ट्रेच आलेला असतो म्हणजे उष्ट्रासन. ओके. धनुरासन, भुजंगासन, ह्या आसनांमधून तुमचं मानेचे व्यायाम झाल्यामुळे सुद्धा ते थायरॉइडवर खूप उपयोगी पडत असतात. सूर्यनमस्कार, सपोज तुमचं वजन वाढलेलं आहे तर तुम्ही जलद गतीने जर कमीत कमी 12 ते 20 सूर्यनमस्कार घातला जलद गतीने, तर ऑटोमॅटिकली तुमचं वजन कमी व्हायला त्याचं मदत होऊ शकतं. ठीक आहे. अजून एक म्हणजे सिंहमुद्रा. तर भरपूर लोक अवॉइड करतात सिंहमुद्रा, त्यांना लाज वाटत असते, अरे कसं काय करायचं. सिंहमुद्रामध्ये काय असतं की तुम्ही बेसिकली जीभ पूर्णपणे बाहेर काढता. ओके. थोडस पुढे वाकता आणि घशातून पूर्ण आवाज बाहेर काढता मोठ्याने, सिंहगर्जना आपण करतो. ठीक आहे. भरपूर लोकांना हसू पण येतं हे आसन करत असताना, कारण डेफिनेटली ते थोडं तसं वाटतं, पण ते खूप इफेक्टिव्ह आहे, कारण ते तुमचा जो सिंहगर्जना होत असतो तो बेसिकली तुमच्या मानेतून होत असतो. त्याच्यामुळे त्याचा परिणाम खूप चांगला येतो. तर सिंहमुद्रा हे करणं खूप गरजेचं. हे झालं आसनांशी रिलेटेड. आता आपण येऊया प्राणायाम. तर प्राणायाम कसं मदत करतो. प्राणायाम बेसिकली आपला श्वास, आपण प्राण आणि आयाम, आपण श्वास कंट्रोल करत असतो. तर प्राणायाम मधले दोन मुख्य प्राणायाम जे आपल्याला थायरॉइडसाठी आपण विशेषतः जर आपण टार्गेट केलं, तर एक आहे उज्जयी प्राणायाम. ओके. उज्जयी प्राणायाम मध्ये काय होतो, परत तिथे आपण श्वास आतमध्ये घेताना घशामध्ये घर्षण करत करत आपण श्वास आतमध्ये घेत असतो. ओके. तर त्याच्यामुळे आणि मग नंतर आपण श्वास रोखून धरतो, आपण जालंधर बंद लावतो. जालंधर बंद म्हणजे आपलं चिन जो आहे तो आपण इथे चेस्ट मध्ये असं रुजून घेतो आणि ऑटोमॅटिकली तो ताण इकडे तो घशामध्ये आलेला असतो आणि मग श्वास रोखून धरतो आणि मग नंतर आपण श्वास सोडून देतो. तर इथे पुन्हा तुमच्या थायरॉइड ग्रंथीला चालना मिळते. ठीक आहे. हायपो असू दे किंवा हायपर असू दे, हे आसनं तुम्ही केलात ना, किंवा हे प्राणायाम म्हणा किंवा ही आसनं केलीत, तर ऑटोमॅटिकली ते बेसिकली तुमचं लेवल्स मेंटेन व्हायला मदत होईल. असं काही नाही की हायपर मध्ये तुम्ही
वेगळी आसनं करायची आहेत आणि हायपोमध्ये तुम्ही वेगळी आसनं करायची आहेत. आसनं प्राणायाम सगळं त्याच रिलेशन मध्ये दोन्ही कंडिशन्स मध्ये आपण तेच करायला पाहिजे. ओके. तर प्राणायामामध्ये जसं मी उज्जयी प्राणायाम एक सांगितलं तुम्हाला, त्याचप्रमाणे फक्त एक फरक पडू शकतो की जिकडे हायपर थायरॉइडिझम मध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं की हायपर मध्ये आपली उष्णता शरीरातली वाढलेली असते. ओके. तर त्याच्यासाठी तुम्ही शीतली आणि शीतकारी प्राणायाम जास्त करायला पाहिजे. ठीक आहे. काही प्राणायाम जे असतात ते उष्ण प्राणायाम असतात आणि काही प्राणायाम असतात ते थंड प्राणायाम असतात. तर तुम्ही थंड प्राणायाम जे आपण म्हणतो की शीतली शीतकारी हे थोडेसे बॉडीमध्ये थंडावा आणायचं काम करत असतात. तर हायपर थायरॉइडिझम असेल तर त्यांनी हे प्राणायाम करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे चंद्रभेदन, ठीक आहे, जिकडे आपण डाव्या नाकपुडीमधून आपण श्वासोश्वासाचं करत असतो. तर चंद्रभेदन प्राणायाम हे हायपर पॅराथायरॉइडिझम साठी आहे. हायपोसाठी आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये थंडी बाजून येत असते लोकांना, थंडी सहन होत नाही. तर अशा लोकांनी ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे त्यांनी उष्ण प्राणायाम करावे. उष्ण प्राणायाममध्ये येतो सूर्यभेदन. ओके. जिकडे तुम्ही उजव्या नाकपुडीमधून श्वास घेता आणि सोडता. आणि दुसरं म्हणजे भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम सुद्धा हे उष्ण प्राणायाम आहे. ज्यांना वजन कमी करायचं असतो त्यांनी सुद्धा भस्त्रिका प्राणायामवर जास्त भर द्यावं असं मी तुम्हाला सांगेन. तर हे झालं प्राणायामाशी रिलेटेड अभ्यास. आणि लास्ट पॉइंट जिकडे मी येते की ध्यान. ठीक आहे. ध्यान मध्ये काय होतोय, आपण मेडिटेशन करत असतो किंवा आपण नुसतं जरी डोळे बंद करून आपल्या श्वासाच्या गतीवर आपण जर नियंत्रण ठेवलं तर त्याचा खूप फायदा होत असतो स्ट्रेसशी रिलेटेड. ओके. काही काही वेळेला आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून लगेच आता कुठे आपण ज्या कम्फर्ट झोन मध्ये नाही आहे आणि ते आपल्याला काम करायला लागलं की लगेच धडधड चालू होतं, मला होईल की नाही, मला होईल की नाही. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येणं किंवा खरंच एखादा प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमला तुम्ही समोर कसं जाता टेन्शन न घेता, थंडपणे डोकं थंड ठेवून तुम्ही कसं रिस्पॉन्स करता. तर ते सगळं जे आहे ते ध्यान आणि धारणाने डेफिनेटली तुम्हाला भरपूर फरक पडतो. आणि हे गोष्टी जे आहेत ते मी नुसतं सांगून जोपर्यंत तुम्ही अनुभव नाही करत ते तोपर्यंत त्याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला नाही कळून येणार की ध्यान आणि धारणा केल्यामुळे काय फायदा होतो किंवा मेडिटेशन केल्यामुळे काय फायदा होतो. तर ते केल्याशिवाय ते करणार नाही. पण हे करणं आणि केल्यामुळे त्याचा फायदा होतो हे नक्की आहे, हे सिद्ध झालेलं आहे. त्याचप्रमाणे हायपोथायरॉइडिझम मध्ये आपण जर बघितलं की झोप येत नाही, लगेच आपण म्हणजे एका मिनिटाला मन इकडे असलं की एका मिनिटाला आपण दुसरंच काहीतरी विचार करत असतो, आपलं मन भटकत असतो. त्या मनाला थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला ध्यान धारणा हे खूप उपयोगी पडत असतो. ठीक आहे. झोप येत नाही तर प्रणव जाप करा किंवा ओंकार ध्यान करा. किंवा म्हणजे ह्या गोष्टींमुळे तुम्हाला झोप व्यवस्थित लागेल. झोप व्यवस्थित लागेल तर तुमची मेंदूची कार्यक्षमता ऑटोमॅटिकली चांगली होऊन जाते. ठीक आहे. तुम्ही बघितलेलं असेल कुठल्या कधीतरी जागरण झालेली असते तर नेक्स्ट डे ऑटोमॅटिकली तुम्ही आता म्हणजे तुमचं लक्ष देऊन तुम्ही बघा की जेव्हा आपले जागरण झाले ऑटोमॅटिकली चिडचिडपणा होऊन जातो किंवा आपल्याला पित्ताचा त्रास होतो, भूक व्यवस्थित लागत नाही किंवा नेक्स्ट डे काहींना जुलाब होत असतात कारण तुमच्या शरीरातलं पित्त वाढलेलं आहे. तर झोपेसाठी किंवा झोप व्यवस्थित होणं आणि ते अनडिस्टर्ब स्लीप असणं, म्हणजे काही लोक झोपतात 8-8, 10-10 तास झोपतात पण दर 2 तासाला उठत असतात. तर अशा ठिकाणी तुमचं झोप व्यवस्थित होण्यासाठी तुमचं मन शांत असणं गरजेचं आहे आणि मन शांत होणार ते तुमचं ओंकार जपमुळे किंवा ध्यान आणि धारणेमुळे. कमीत कमी एक 5 मिनिटं डोळे बंद करून नुसतं तुम्ही जास्त नाही केलं तरी चालेल, एक 5 मिनिटं 10 मिनिटं शांत एका ठिकाणी डोळे बंद करून बसा आणि तेव्हा तुम्ही जेव्हा डोळे उघडणार तर तुम्हाला कसं वाटेल त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. स्वतःसाठीच तुम्ही तो अनुभव घ्या. ओके. अँड आता आपण येऊ शकतो ते म्हणजे डाईटवर. ओके. डाईटमध्ये डाईट जसं बघितलं तर हे खूपच मोठं टॉपिक आहे की काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. पण त्याचं म्हणजे शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं की डाएटच्या दृष्टिकोनातून जर बघितलं गेलं तर ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे त्यांच्यामध्ये बेसिकली तुम्ही हाय फॅटी फूड नाही खायला पाहिजे. आणि जरी आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे की 2च वेळेला जेवायला पाहिजे, ते मान्य आहे, आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे 2च वेळा तुम्ही जेवायला पाहिजे, बरोबर आहे. पण हायपोथायरॉइडिझमच्या केसेसमध्ये काय होतं की त्यांनी जर 2च वेळा जेवले आणि पोट भरून अगदी जेवलं, ओके, तर त्यांचं मेटाबॉलिझम कमी असतो.
तेच मी तुम्हाला म्हटलं, एक विशेष सायकल आहे, ते आपल्याला ते तोडायला पाहिजे. तर तो तुमचा मेटाबॉलिझम कमी असतो. त्याच्यामुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं पूर्ण पचन तुम्हाला व्यवस्थित होणार नाही. आणि चयापचय स्लो असते त्याच्यामुळे वारंवार भूक लागते. काय खाऊ, काय नाही, काय खाऊ, काय नाही असं पण होऊ शकतं. पण अशा वेळेला तुम्ही लो कार्ब असलेला किंवा ज्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ आपण म्हणतो, तो कमी खाऊन आणि फॅटवालं जेवण जे आहे ते कमी करून तुम्ही लघु आहार घ्यायला पाहिजे. लघु आहार, लाह्या घ्या तुम्ही. ओके, कारण लाह्यांनी काय होतं, तुमचं शरीरातलं एक्स्ट्रा पाणी सुद्धा निघून जातो आणि शिवाय तुमचं पोट भरतो लाह्या खाल्ल्यानंतर. तर लाह्या तुम्ही डेफिनेटली इन्क्लूड करा. त्याचमुळे मी तुम्हाला सांगेल की धणे धणे जे आहे, धण्याचं पाणी तुम्ही घ्या. कारण धणे इज व्हेरी रिच सोर्स ऑफ अँटीऑक्सिडंट्स म्हणा. म्हणजे आपण जसं मी तुम्हाला म्हटलं की अँटीबॉडीज तयार होतात आणि शरीरामध्ये विषाणू टॉक्सिन्स तयार होतात. तर अँटीऑक्सिडंटचं काम म्हणजे धणे करत असतो. तर धणे तुम्ही डेफिनेटली वापरा. धण्याचा काढा घेऊ शकता तुम्ही, धणे, पुदिना किंवा तुम्ही सकाळी उठल्यानंतर गरम पाणी मध्ये लिंबू पिळून तुम्ही घेऊ शकता. लिंबू जे आहे ते लिव्हरला डिटॉक्स करत असतो. आणि लिंबूमुळे तुमचं रक्तातलं जे पीएच आपण बॅलन्स करत असतो, ठीक आहे? तर ते अल्कलाईन करतो. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी घेऊ शकता. आता ते ऑफकोर्स सीझनवर पण डिपेंड असतो, की थंडीच्या दिवसांमध्ये थोडंसं कमी प्रमाण घ्यायचं आणि उष्णता म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही दिवसातून 2 किंवा 3 वेळा सुद्धा तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता. तर जसं मी तुम्हाला म्हटलं, धण्याचे सीड्स जे आहेत ते आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं, की शरीरामध्ये सूज असलं तरी पण धणे जे आहेत ते तुमचं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते शरीरातलं बाहेर काढलं जातं आणि तुमचा हार्मोन बॅलन्स ठेवायला त्याची मदत होऊ जाते. वेट लॉस साठी सुद्धा धण्याचं पाणी खूप उपयोगी आहे. वेट लॉसच्या दृष्टिकोनातून तुम्ही आयदर त्याचा काढा बनवून घेऊ शकता. धणे, सौंफ आणि जिरेचा काढा तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा नुसतं तुम्ही हिरवी कोथिंबीर जेव्हा सीझन मध्ये असते किंवा कधी पण हिरव्या कोथिंबिरीचा तुम्ही फ्रेश कोथिंबिरीचा पण सुद्धा वापर तुम्ही करू शकता तुमच्या रोजच्या जेवणामध्ये, सगळ्या भाज्यांमध्ये म्हणा किंवा हे. त्याचप्रमाणे अजून एक सुपर फूड आपण जे आपण आजकाल म्हणतो जवसाची चटणी. ओके, तर जवस डायरेक्टली मी खूप लोकांमध्ये बघते की ते भाजून ठेवतात आणि जसं आपण बडीशोप खातो तर तसं ते जवसाचे अख्खे बी खातात. पण माझं रेकमेंडेशन असं असेल की जवस हे नेहमी भाजून त्याचं पावडर करून घ्या आणि पावडरच्या माध्यमातून त्याचं सेवन करा. नुसतं तुम्ही पाण्यामध्ये 1 चमचा फ्लॅक्सीडचा पावडर घालून तुम्ही जर खाल्लं पिलं तरी ते औषधी म्हणून ते मानलं जातं. ओके, तुमच्या डाळीमध्ये सुद्धा तुम्ही 1 चमचा जवसाची प्लेन जवसाचं पावडर घातलं, चटणीच करायला पाहिजे असं काही नाही आहे. नुसतं जवसाचं पावडर जरी केलं तर त्याचं ॲब्झॉर्प्शन जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतं. पण त्याचं पण प्रमाण म्हणजे अति कुठलंही गोष्टी अति नाही करायला पाहिजे, की आता मखाने म्हणतात हाय फायबर आहे. मखाने पण अति खाल्लं तर डेफिनेटली तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. ओके, कुठलीही गोष्ट तुम्ही खाऊ शकता, पण ते प्रमाणमध्ये ते खाणं गरजेचं आहे. सीझनल फ्रूट डेफिनेटली इन्क्लूड करा तुमच्या डाएटमध्ये. सायट्रस फ्रुट्स आपण जे म्हणतो, ऑरेंजेस म्हणा, मोसंबी म्हणा किंवा आवळा ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. सायट्रस फ्रुट्स हे शरीरातलं इन्फ्लमेशन कमी करण्याचं काम करत असतो. त्याच्यामुळे डेफिनेटली तुमचं सीझनल फ्रुट्स इन्क्लूड तुम्ही करू शकता. भाज्यांमध्ये जे काही भाज्या असतात ते गॉयट्रोजेनिक असतात. म्हणजे तुमचं थायरॉइड लेव्हल T3, T4 आणि तुमचं TSH हे ते वाढवतात. तर अशा भाज्या म्हणजे फॉर एक्झाम्पल कोबी आपण म्हणतो, फुलगोबी किंवा पत्ता गोबी कच्चं खाऊ नका किंवा त्याचा वापर अति नको. म्हणजे आठवड्यातून एखादा दिवस ठीक आहे किंवा खायचं असेल तर ते शिजवून खा. म्हणजे कच्चं नका घेऊ. काही वेळेला वेट लॉस साठी रेकमेंड करतात की तुम्ही कच्चे खा. त्याचप्रमाणे मोड आलेली धान्य. ओके, जे लोक नॉनव्हेज खात नाही, जे मांसाहारी आहेत तर ठीक आहे, त्यांना तर तुम्ही अंडी घेऊ शकता, तुम्ही चिकन चे पीसेस घेऊ शकता, फिश घेऊ शकता. जे लीन मीट म्हणतो आपण, तर ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवा. पण जे व्हेज लोक आहेत की ज्यांना जे मांसाहार नाही करत, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही मोड आलेली कडधान्य खा. तुमच्या जेवणामध्ये डाळीचे इन्व्हॉल्वमेंट जास्त करा. कडधान्य जे मोड आलेली आपण खातो ते कच्चं कधी खाऊ नका. शक्यतो कच्चं खाऊ नका. वन्स अगेन इट
मी हे एक ओव्हरऑल सांगते आहे. शेवटी तुमचं जेव्हा तुमचं प्रकृती तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही जाणून घ्याल की बाबा तुम्ही कच्चं खाऊ शकता का, ते तुम्हाला डॉक्टर तुमचे सांगतील किंवा तुमचे न्यूट्रिशनिस्ट जो असेल, सल्लागार जो असेल ते सांगतील. पण माझं रेकमेंडेशन आहे की थोडंसं वाफवून घ्या, मोड आलेली धान्य वाफवून घ्या. आणि शक्यतो मोड आलेली धान्य ही सकाळी खा किंवा दुपारी खा. संध्याकाळी शक्यतो अवॉइड करा. काही लोक संध्याकाळी खातात, तर संध्याकाळी खाण्याचं अवॉइड करा. सकाळीच घ्या. ओके. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, जेवणामध्ये अगदी तुमचा हलका आहार असू द्या. पोर्शन कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे, की अति खूप खाणं पण बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे पोर्शन, तुम्हाला क्रेविंग्स होत असतात खायला, पण मग त्यावेळेला तुम्ही अगदी ते ओके मी एवढाच मखाना खाते बस, चांगलं आहे, मला डायटिशियन न्यूट्रिशनने मखाना खायला सांगितलं तर चला घ्या एक 4-5 बोल, नुसतं डबा भरून तुम्ही मखाना संपवू नका. तर पोर्शन, माइंडफुल इटिंग ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. तर असं, आणि काही खाऊ नये मध्ये जर आपण बघितलं तर सोया शक्यतो अवॉइड करा. सोया रिलेटेड जे प्रोडक्ट्स आहेत, कारण हे गॉयट्रोजेनिक आहेत. परत सोया आणि ग्लुटन जे आपण पिष्टमय म्हणतो, जसं मी तुम्हाला म्हटलं, कार्ब्स कमीत कमी घ्या, कार्ब्स. ठीक आहे. आपण जरी म्हटलं, आता लोक म्हणतात की तुम्ही मिलेट्स जास्त खा. मिलेट्स पण डेफिनेटली आहेत, पण चांगले आहेत, पण त्याच्यामध्ये पण सुद्धा कार्ब्स आहेत, पण त्याच्यामध्ये फायबर जास्त असतात मिलेट्समध्ये. तर कुठलेही तुम्ही घ्या, नाचणी घ्या, ज्वारी घ्या, बाजरी सीझनल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. पण त्याच्यासोबत भाज्यांचं प्रमाण जास्त असू दे, डाळींचं प्रमाण जास्त असू दे, किंवा मग तुमचं फायबर म्हणजे तुमचं सॅलॅडचं प्रमाण जास्त असू दे. म्हणजे तुम्ही सपोज एका वेळेला 2 भाकरी खात असाल तर ते कट डाऊन करून तुम्ही एकच भाकरी घ्या आणि भाजी जास्त घ्या. भाजी जास्त घ्या, फळं जास्त घ्या, फायबर जास्त, म्हणजे सॅलड जास्त घ्या. तर म्हणजे ठीक आहे. तर ओव्हरऑल जसं आपण म्हणतो की हेल्दी इटिंग इज इम्पॉर्टंट. आणि आहार म्हणजे जीवनशैली, आपण फूड, आहार, विहार, आपलं निद्रा आणि व्यायाम, हे 4 गोष्टी जर आपण बॅलन्समध्ये सगळ्या गोष्टी ठेवल्या तर ऑटोमॅटिकली तुमचा लाईफ सुद्धा बॅलन्स्ड असतो, तुमचे बॉडी सुद्धा बॅलन्स्ड असतो आणि तुम्हाला वेगवेगळे त्रास शक्यतो होत नाही. किंवा ज्यांना नॉट नेसेसरी की ज्यांना आहे तर ज्यांना काही त्रास नाही तर त्यांनी काहीच नाही करावं असं पण नाही आहे. प्रिव्हेन्शन इज ऑल्सो ऑलवेज बेटर दॅन क्युअर, हे आपण ऐकलेलंच आहे. त्याच्यामुळे तुमचं झोप व्यवस्थित घ्या, तुमचं आहारावर तुमचं नियंत्रण असू द्या. ठीक आहे. आपण काय खातो, माइंडफुल इटिंग, जसं मी तुम्हाला आताच थोड्या वेळापूर्वी म्हटलं, त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि योग्य प्रमाणामध्ये व्यायाम करणं सुद्धा हे गरजेचं आहे. ओके. तर हे आहार, विहार, निद्रा आणि व्यायाम, ह्या 4 गोष्टी तुम्ही जर बॅलन्समध्ये ठेवला तर तुमचं लाईफ बॅलन्स्ड होतो. ठीक आहे. वेळेवर उठा, वेळेवर झोपा. ठीक आहे. कारण जसं म्हटलेलं आहे, अर्ली टू बेड, अर्ली टू राईज मेक्स अ मॅन ऑलवेज हेल्दी, वेल्दी अँड वाईज. ओके. सो एवढं बोलून मी थांबते इथे, या ठिकाणी 8:30 वाजलेले आहेत. आणि धन्यवाद प्रभू सर, मला इथे तुमच्या ग्रुपमध्ये येऊन मला हे सांगायला तुम्ही मला संधी दिली, ह्याच्याबद्दल. ओके. थँक्यू. धन्यवाद ताई. हरिओम. कोणाचे काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. येस, ताईंनी प्रतीक्षा ताई, हात रेस बोलू शकता. मिनिट मी माईक ऑन करतो सगळ्यांचे. या ओके, आता तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. हो. हरिओम. तुम्ही जसं सांगितलं की कुठला प्राणायाम कुठल्या थायरॉइड मध्ये करायचा, थायरॉइडिझम मध्ये, म्हणजे शीतली सिचकारी कधी करायचंय आणि भस्त्रिका कधी करायचंय, तसं उज्जाई प्राणायाम उष्ण आहे की थंड आहे ह्याच्याबद्दल कधी काही मी ऐकलेलं नाही का, तो थायरॉइड मध्ये करायचाच आहे. म्यूट आहात डॉक्टर. सॉरी. तर उज्जाई प्राणायाम जे आहे ते एक रेग्युलर प्राणायाम मध्ये येतो. बेसिकली उज्जाई प्राणायाम तुम्ही कसे करता हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की उज्जाई प्राणायामध्ये आपण घशातून घर्षण करत आपण श्वास आत घेत असतो. तर काही लोक कसं करतात की खूप सुपरफिशियल तसं ते ओढून घेतात. ओके. एवढंच घेतात आणि मग नंतर होल्ड करतात आणि सोडतात.
पण ते सुरुवातीला जर तुम्ही शिकेपर्यंत, पण जेव्हा तुम्ही ऍज अ ट्रीटमेंट त्याचा तुम्ही प्राणायाम, उज्जयी प्राणायाम तुम्ही करत असता, तर त्यावेळेला ते जास्तीत जास्त वेळ ते आतमध्ये तुमचं श्वास घेणं गरजेचं आहे. टेंटेटिव्हली 10 to 15 सेकंडसाठी तुम्ही श्वास नुसता आत घ्यायला पाहिजे आणि होल्ड करणं. ठीक आहे, हे सगळं म्हणजे माइंडफुली करावं लागतं आणि रिपिटेशन हे जास्त करायला पाहिजे. आता सपोज तुम्हाला थायरॉइडचा त्रास नाही आहे, तुम्ही नुसतं 3 वेळा केलं तरी चालेल, 3 ते 5 वेळा. पण जेव्हा तुम्ही ऍज अ ट्रीटमेंट म्हणून तुम्ही म्हणजे तुम्हाला गोळ्या कमी करायच्या आहेत आणि ते करायचंय, तर मिनिमम तुम्ही 11 ते 15 वेळेला उज्जयी प्राणायाम हे करायलाच पाहिजे. ठीक आहे, उज्जयी प्राणायाम हा शीत किंवा गरम नाही आहे, पण जेव्हा आपण सूर्यभेदन करतो, चंद्रभेदन करतो, तर हे जे आहेत ते उष्ण आणि थंड प्राणायाम आहेत. कारण तिकडे आपण उजव्या नाकपुडीतून जेव्हा आपण श्वास घेतो, तर आपल्या शरीराचं उष्ण तो प्राणायाम आहे आणि शीतली जो म्हणतो आपण चंद्रभेदन तो थंड करणारा आहे. ओके. येस, अजून कोणीतरी चॅट माझा मध्ये प्रश्न डिनर साठी काय सजेस्ट कराल? ओके, तर डिनरसाठी डिनर खूप लाईट असणं गरजेचं आहे. तर डिनरमध्ये तुम्ही शक्यतो कार्ब्स जास्त घेऊ नका. जसं मी तुम्हाला म्हटलं पिष्टमय पदार्थ, तुम्ही सूप्स घ्या, उकळलेल्या भाज्या घ्या. तुम्ही किती वाजता डिनर करताय ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी इकडे मुंबईमध्ये राहते, मी भरपूर पेशंट त्यांना विचारते तुम्ही किती वाजता जेवता, तर आम्ही 9 वाजता 10 वाजता जेवतो. बरं, आणि झोपता किती वाजता? 12-1 वाजता झोपतो. मग तुम्ही जर 9-10 वाजता पूर्ण पोट भरून जेवण करत असाल, तर ते नाही तुम्हाला पचणार. त्याचं तुमचं फॅट्स वाढतील, तुमचे टॉक्सिन्स वाढतील, तुमचं झोप व्यवस्थित नाही होणार. तर तुम्हाला जर पोट भरून डिनर घ्यायचं असेल, तर संध्याकाळी 6-7च्या आधी घ्या. ओके, नेचरने आपल्याला तसंच दिलेलं आहे. एक आयुर्वेदिक क्लॉक असतो. जसं जसं सूर्य तुमचं वरती जातो, तसं तसं तुमचं पचनशक्ती चांगला असतो आणि जसं जसं तुमचं सूर्य खाली येत असतो, तसं तसं तुमचं पचनशक्ती कमी होत असतो. त्याच्यामुळे तुम्ही दिवसभर तुम्ही काही खात असाल, तर तुम्ही दिवसभर काय खाल्लं ह्याचं पण तुमचं संध्याकाळचं जेवणावर अवलंबून असतो. ठीक आहे, ज्यांना आता तेच मी म्हटलं की तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करून घ्या. कारण कसं आहे, ज्यांना पित्त रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, ज्यांची प्रकृती पित्त असेल, तर त्यांनी अगदी उपाशीपोटी नाही झोपावं. त्यांनी काहीतरी थोडंसं लाईट घ्या. आता लाईट मध्ये काय येऊ शकतो की बॉइल्ड व्हेजिटेबल्स तुम्ही घेऊ शकता. ओके, शक्यतो फ्रुट्स संध्याकाळी घेऊ नका. ओके, आयुर्वेदामध्ये संध्याकाळी सूर्यास्तानंतर फ्रुट्स घेणं हे वर्ज्य सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे शक्यतो फ्रुट्स घेऊ नका, बॉइल्ड व्हेजिटेबल्स घ्या किंवा सूप्स घ्या. ओके, भाज्या घ्या. कमी प्रमाणात नाचणीचं भाकरी किंवा आंबील आपण म्हणतो, आंबील करून पितो. ठीक आहे, तर ते पचायला अगदी हलकं असतं आणि पोटभरीचं सुद्धा असतं. दुसरं काय प्रश्न? ताई, मला 15 वर्ष झाले थायरॉइड आहे, हायपोथायरॉइड. आणि मला आधी 100ची गोळी होती, आता 75 केली डॉक्टरांनी. तर व्हेरी गुड. तुम्ही जे रेडिएशन म्हणत होता ते नाही समजलं मला, म्हणजे कोणी घ्यायला पाहिजे ते? नाही, ते रेडिएशन कसं येतो की ज्यांचं इट इज अ ट्रीटमेंट पार्ट, की सरासरी ते शक्यतो वापरत नाहीत. किंवा रेडिएशन आपण एक्सरे करायला जातो, बरोबर? तुम्ही बघितलेलं असेल की एक्सरे करणारा जो माणूस असतो त्यांनी एक लेड गाऊन घातलेला असतो. का? कारण तिकडे तुमचे क्ष किरण जे रेडिएशन एक्सपोज होतो ना, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त वेळ पण तिथे थांबवलं नाही जात. ओके, तर ते रेडिएशन म्हणजे त्याचं साईज कमी करण्यासाठी पण त्याचा उपयोग केला जातो. अशा प्रकारचे कुठलेही कारण असतं, काही वेळेला आपल्याला म्हणजे वारंवार चेस्ट एक्सरे करा किंवा काय म्हणजे मेडिकल कंडिशन असेल, तर एक्सरेचं जास्त तुमचं जर एक्सपोजर झाला, तर ते एक येऊ शकतो. आणि ऍज अ ट्रीटमेंट रेडिएशन मध्ये फॉर एक्झाम्पल आता कोणाला काही कॅन्सर असेल, ओके, तर त्यावेळेला रेडिएशन ट्रीटमेंट दिला जातो. तर तो रेडिएशनचा प्रभाव सुद्धा त्या थायरॉइडवर पडू शकतो. तर रेडिएशन इज दॅट. हायपोथायरॉइडिझम मध्ये रेडिएशन ट्रीटमेंट दिलं जात नाही, हायपर मध्ये काही वेळेला देतात. पण नॉर्मली आजकाल सर्रास थायरॉइडक्टमी करून टाकतात. म्हणजे जो वाढलेला भाग असतो किंवा काही वेळेला थायरॉइड मध्ये ग्रंथी तयार होतात, तर त्या ठिकाणच्या ग्रंथी ते ऑपरेशन कडून ते काढलं जातं. काही वेळेला पूर्ण थायरॉइडच काढली जाते. मग त्यांना तर लाईफ लॉंग ते सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, हार्मोनल ट्रीटमेंट घ्यावीच लागते हाय डोस मध्ये. ओके,
अजून काही प्रश्न? ओके, आणखी कोणाचे प्रश्न आहेत? चल, कोणाचे नाही आहेत बहुतेक प्रश्न. ओके. खूप खूप धन्यवाद ताई. खूप छान साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही थायरॉइड, त्याची लक्षणं, त्याची कारणं आणि योग आणि आयुर्वेदातले काही आणि इन्क्लुडिंग डाएट खूप साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. आय होप आपल्या आजच्या जेवढे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा झालेला असेलच. तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा असे आणखीन आपण काही ना काही नवीन प्रोग्राम तुमच्याकडनं आम्ही ऐकायला आम्हाला आवडेल. भविष्यामध्ये आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करूच. ठीक आहे, तर आता आपण Sure. थांबूया इथेच. खूप खूप धन्यवाद. हरिओम. धन्यवाद. ताई Have a तुम्हाला nice नंतर कॉल करू